7 तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करायची ताकद दाखवून देतो. हा मामा, आता मामा जागा झालाय. बाळा बेगडेच्या वरच्या नेत्याला वरती गेलो मी भाजपचाच होतो असं बोलू नको. आणि इकडे आल्या की राष्ट्रवादीच्या अजितदादाचा. तुझं जेवढं वय आहे ना मी नाही बोललो, मला ते बोलायचं नाही. एकच सांगतो, माझं दैवत देवाभाऊ आहे. काल स्वित्झर्लंडला होते. तुम्हाला आमची ताकद बघायची ना, 7 तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करायची ताकद दाखवून देतो. मग बाळाभाऊ करू नका. हा मामा, आता मामा जागा झालाय. अरे एक प्रशांत घेतला तर एवढे अशांत झाले. ही तर सुरुवात आहे. कारण या पंचायत समितीला बांधण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाग्य लाभलं ना. इथं भाजप सेनेच्या सुवर्णताई परत सभापती म्हणून बसणार त्या तुमच्या आशीर्वादाने. लय गमती जमती चालू आहे हो. तर हा फोन करतो, मला हे सांगितलं जातं, आज तुमच्या आणि मावळच्या जनतेच्या साक्षीने शब्द देतो, काल या ठिकाणी 8 ते 10 हजार कार्यकर्ते जनता उपस्थित होती. आज जवळजवळ 5-5.5 हजार लोक तुम्ही सगळे सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी बसून आलेला. तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन, तुमचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या समोर शब्द देतो, यापुढं आमदार तुला भाजपच्या कुठल्या नेत्याचा फोन येणार नाही. हा बाळा बेगडेचा शब्द लक्षात ठेव. फक्त बाळा बेगडेच्या वरच्या नेत्याला वरती गेलो मी भाजपचाच होतो असं बोलू नको. आणि इकडे आल्या की राष्ट्रवादीच्या अजितदादाचा. वरती जायचं, अहो मी तुमचाच आहे ना, मला तुम्ही निधी द्या. अहो निधी आणायचा देवा भाऊकून आणि सांगायची तर मीच आणला. जसं सूर्य उगवल्यानंतर एखाद्याला वाटतं सूर्य माझ्यामुळेच उगवला ना, तसं याला वाटतं मावळचा विकास फक्त माझ्यामुळेच होतोय. अहो गावच्या सरपंचालाही त्याचे अधिकार आहेत. लोकप्रतिनिधीला प्रत्येकाला घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेने सर्वांना अधिकार आहेत. आम्ही खूप संयमी आहोत, शांत आहोत, कारण आमच्या मावळच्या जनतेची संस्कृती संयमाची आहे, विचाराची आहे. आम्ही परवा दिवशी रात्री सोपान भाऊ मुरेंच्या घरी बसलो. गणेश भाऊनी सांगितलं, मी आदल्या दिवशी धोंडीबा नाना गराडेंना फोन केला. धोंडीबा मामा गराडेंना, मामा पक्षाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. मला म्हणले बाळा काय करायचं ते सांग. म्हणलो शीतलताईला निवडणूक लढवावी लागेल. धोंडीबा मामाने अविनाशला सांगितलं, माझं घर नाही झालं तरी चालेल, पण माझ्या पक्षासाठी शीतलताईला उभं करा. ही सांगणारी निष्ठावान भारतीय जनता पक्षाची घराणी आहे. रवी असेल, श्रीकृष्ण असेल, नवनाथ असेल, पलीकडे कारला गाणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड असेल, अलीकडे खडकाळा गाणामध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रकाश नाना गायकवाड असेल, इंदोरी वराळे गटामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या भगिनी मेघाताई असतील, पलीकडे कुसगाव काले गटामध्ये दत्ताभाऊ गुंड असेल, पलीकडे त्या ठिकाणी टाकवे गणामध्ये अश्विनीताई कोंडे असेल, जिल्हा परिषदेला मधुकर कोकाटे असेल, पलीकडे नाणे गणामध्ये त्या ठिकाणी आडारीताई असतील,
आज या तालुक्यामध्ये पहिल्यांदा असं चित्र तयार झालंय की कार्यकर्त्यांनी आणि मावळच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली म्हणून आमदाराच्या पायाखालची वाळू सरकल्याची चित्र तयार झालंय. अजून तर 2च दिवस झालेत. आमच्या आशाताई वायकर असेल, सगळे उमेदवार ताकदीने उतरल्यात. ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक मावळच्या विकासाला दिशा देणारी आहे. अहो, मला आपल्याला सांगायचंय, आमदारांच्या जागेवर काम करतात, पण सुवर्णाताई आणि जेवढे उमेदवार आहे, पंचायत समितीची जेवढी सरकारी यंत्रणा आहे ना, तेवढी यंत्रणा कुणाकडेच नाही. एवढी ताकद या पंचायत समितीमध्ये आहे. म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक मावळ तालुक्याच्या भवितव्याची आहे. ही निवडणूक मावळच्या विकासाची आहे.